नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. मी मोठ्यो लक्ष द्या, आपण पाहून राहिलो भारतीय वने डिजिटल बोर्डवर. कायच्यावर? डिजिटल बोर्डवर. नवीन नवीन डिजिटल बोर्ड आला आणि डिजिटल बोर्डचा फायदा घ्यायचा. ठीक आहे, लक्ष द्या मी मोठ्यो. तर या डिजिटल बोर्डवर आपण भारतीय वने शिकणार आहे. तर मी तुम्हाला वने, ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं का, ठीक आहे, कोणते कोणते वनाचे प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी आढळते. तर मी हातानं डायग्राम काढून दाखवली होती डोंबड्यो. आता पहा बे पोट्यो वनाचे प्रकार. तर आता भारतात, ठीक आहे, वनाचे बरेचसे प्रकार आहेत. सदाहरित वने म्हटलं का, सदाहरित वनाचे मुख्य दोन प्रकार, उष्णकटिबंधीय सदाहरित वने आणि, ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर समशीतोष्ण. सदाहरित म्हणजे नेहमी सदाहरित राहणारी. ठीक आहे, आता लक्ष द्या, तुम्ही पाहून राहिले असं सदाहरित वने जे डार्क ग्रीन पोर्शन दिसून राहिला. लक्ष द्या बे, ह्या जो डार्क ग्रीन पोर्शन दिसून राहिला, दिसला का? ह्या डार्क ग्रीन पोर्शन ह्या सर्व, ठीक आहे, ह्या सर्व सदाहरित वनाचा पोर्शन आहे. बा ह्या इथून ह्या हिमालयाच्या पायथ्याशी आहे, हिमालयाच्या पायथ्याशी. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, इथं हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्याच्यानंतर ह्या उत्तर प्रदेशच्या हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळी लागून, त्याच्यानंतर आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा. ठीक आहे, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉलचा ह्या भाग. ठीक आहे, त्याच्यानंतर ओरिसा, त्याच्यानंतर छत्तीसगड. दिसलं का बे मोठ्यो? छत्तीसगड, झारखंड ह्या जो भाग आहे, ह्या झारखंड, ह्या छत्तीसगड. ठीक आहे, ठीक आहे, महाराष्ट्रात नाही आहे फारसा ह्या. ठीक आहे, ह्या इथं येते फक्त 4 जिल्हे जे आहे. ठीक आहे, तर तिथंही पानझडीच आहे. ठीक आहे, ह्या महाराष्ट्रात नाही, ह्या मध्य प्रदेशात येते. त्याच्यानंतर ह्या थोडंसं आंध्र प्रदेशमध्ये मोडते आणि ह्या इथं समुद्राच्या वरतं, ठीक आहे, ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या भागात हे बा इथं लिहिलं आहे. दिसलं का बे डोंबड्यो? सदाहरित वने. काय म्हटलं? सदाहरित वने. ठीक आहे, तर हे जे सदाहरित वने आहे, ह्या सदाहरित वने या पट्ट्यात सदाहरित वने मोडते. पण सदाहरित वनाचे 2 प्रकार डोंबड्यो. हा जो पोर्शन आहे सदाहरित वनाचा, तर याले हे हिमालयाच्या पायथ्याशी जो आहे, तर ह्या इथं एनी टाईम थंड वातावरण राहते. म्हणून ह्या डोंबड्याले म्हणते समशीतोष्ण. का म्हणते? याच्या समोर लावते समशीतोष्ण सदाहरित वने. आणि हा जो, ठीक आहे, ह्या जो इथून आपल्या इथून कर्कवृत्त गेला आहे, ठीक आहे, ह्या कर्कवृत्ताच्या खालतं 23.5 डिग्रीच्या खालतं हा जो प्रदेश तुम्हाला दिसून राहिला. पुन्हा हे बाया, ठीक आहे, ह्या पश्चिम घाटाच्या पायथ्याशी दिसला का बे? महाराष्ट्रात ह्या जो पश्चिम घाट आहे, वेस्टर्न घाट, सह्याद्री, निलगिरी आणि अन्नामलाई पर्वतरांग आहे बे डोंबड्यो. ठीक आहे, हे इकडं पहा. ठीक आहे, हे जे तुम्हाला रांग दिसून राहिली, ठीक आहे, ह्या रांगेच्या इथं या साईडले कोकण किनारपट्टीच्या समुद्राच्या मधात जो चिरोटी दिसून राहिली, पश्चिम घाटाचा घाटमाताचा भाग, वेस्टर्न घाटचा घाटमात्याचा जो भाग आहे उंचावरचा, तिथं आहे सदाहरित वने. तर हे जे सदाहरित वने आहे, ह्या पोर्शनमध्ये हिरव्या रंगाने दिसत आहे, याले म्हणते उष्णकटिबंधीय. का म्हणते? उष्णकटिबंधीय सदाहरित वने. बे बंदाच भाग नाही बे डोंबड्यो, ह्या जो डार्क ग्रीन पोर्शन दिसून राहिला तो. मग आपल्याला विचारते का सदाहरित वने कुठं कुठं आढळते भारतात? हिमालयाच्या पायथ्याशी. ठीक आहे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. ठीक आहे, त्याच्यानंतर, ठीक आहे, उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर लक्ष द्या वेस्ट बेंगॉलचं हे जे, ठीक आहे, चिकन नेक आहे, हे इथं दार्जिलिंगपाशी. त्याच्यानंतर आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, तिकडं तर पुरा हिमालयात असा पार हिरवा गर्द आहे. ठीक आहे, बमार पाणी पडते तिकडं मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, नॉर्थ ईस्टमध्ये. ठीक आहे, तर तिथं एनी टाईम थंड वातावरण राहते. म्हणून तिथं म्हणते समशीतोष्ण सदाहरित वने. ठीक आहे, आता जसं जसं तुम्ही घाटमाथ्यावर जाल तसं तसं एकदम वर्षभर सदाहरित, त्याच्या खालतं आलं निम सदाहरित. ठीक आहे, मग आता आपल्याला पुन्हा परीक्षेत प्रश्न विचारते. आता ह्या जो पोर्शन आहे, ठीक आहे, ह्या पोर्शनमध्ये उष्णकटिबंधीय शब्द लावते. का लावते? उष्णकटिबंधीय सदाहरित वने. ठीक आहे, आता हे जे उष्णकटिबंधीय आहे, ठीक आहे, हे जे उष्णकटिबंधीय आहे, तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने जर तुम्हाला, ठीक आहे, झूम करून पाहायचे असेल, हे बा, ठीक आहे, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे उष्णकटिबंधीय, हे बा, ह्या पोर्शनमध्ये जे मोडून राहिली हे उष्णकटिबंधीय. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे जे वरतं पायथ्याशी मोडून राहिले हे हिमालयाचे आहे, हे आहे समशीतोष्ण. काय? समशीतोष्ण. म्हणून समजून घ्या, भावनाओं को समजू यार तुम क्या है तो.
तर हे झाले 2 वनाचे प्रकार, ठीक आहे. तर हे आता इथं, ठीक आहे, ह्या जो डोंबरे इकडे लक्ष द्या, ठीक आहे. ह्या जो असा पश्चिम घाट आहे, ठीक आहे, ह्या जो पश्चिम घाट असा गेला आहे, ठीक आहे. तर ह्या पश्चिम घाटाच्या इथं या भागात मोडते, या भागात मोडते सदाहरित, आणि हा जो इकडला भाग आहे याच्यात मोडते निम सदाहरित. का मोडते? निम सदाहरित वने. म्हणजे हा पोर्शन निम सदाहरित, ठीक आहे, समुद्राला लागूनचा. आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर घाट माथ्यावर, ठीक आहे, घाट माथ्यावर सदाहरित वने. कोणते वने? सदाहरित. बरोबर जमाव जाबे पोट्यो, ठीक आहे. हे प्रश्न वारंवार येते परीक्षेत आपल्याला. तर मग मी तुम्हाला हे सगळे सांगून राहिलो. हिमालयाचा जिथून हिमालय सुरू होऊन जाते तिथं निम सदाहरित, आणि उंचावर गेले सदाहरित वने, आणि त्याच्यावर तर, ठीक आहे, त्याच्यावर तर सूचीपर्णी वने आहे, सुईच्या टोकासारखे पान असलेले वने, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, ठीक आहे. हा जो पोर्शन दाखवला आहे, ठीक आहे, हिमालयीन वने, ठीक आहे. तर ते आता आपण हे मिटून टाकू, ठीक आहे. हे संपला विषय याचा, ठीक आहे. आता याच्यानंतर आपण पाहू आता तुम्हाला पहा इथं दाखवलं आहे नकाशात, ठीक आहे. आता तुम्ही जर इथं पाहाल तर ह्या नकाशात आता ह्या पोर्शन पहा, ह्या पोर्शनमध्ये हिमालयीन वने आहे. हे बघा हिमालयीन वने दिसलं काय? हिमालयीन वने पोट्यो हिमालयीन वने पहा ठीक आहे. हे जे हिमालयीन वने आहे, ह्या हिमालयीन वन्याचा इथं बघा ग्रे कलरनं दाखवला आहे. हा जो पोर्शन आहे ह्या पोर्शनमध्ये हा लाईट एकदम ग्रे कलर आहे. या पोर्शनमध्ये हिमालयीन वने आहे. हिमालयीन म्हणजे सूचीपर्णी वने, सुईच्या टोकासारखे पान असलेले वने, ठीक आहे. तर हे हिमालयाच्या पायथ्याशीच आहे, जम्मू काश्मीर, ठीक आहे, जम्मू काश्मीरचा भाग. त्याच्यानंतर ह्या नेपाळमध्ये बी आहे. आता ते नेपाळ तिकडे गेलं. सिक्कीमचा जो वरचा भाग आहे, ठीक आहे, बंदा सिक्कीमच, मध्य सिक्कीमपासून वरतं उत्तर सिक्कीम, आणि त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशचा हा जो भाग आहे, आणि त्याच्यानंतर या भागात या, ठीक आहे, नागालँड मणिपूरच्या, ठीक आहे, मिझोरामच्या ह्या भागात, ठीक आहे, हा भाग जो दाखवला आहे हा भाग आहे, ठीक आहे, सूचीपर्णी वनाचा, ठीक आहे. कोणत्या वनाचा? सूचीपर्णी वनाचा. त्याच्यात कोणते वृक्ष येते, काय येते, ते सर्वच आपण पाहू, ठीक आहे. सूचीपर्णी वृक्षहित लक्ष द्या बे. सूचीपर्णी वृक्ष आहेत पाईन, ओक, स्प्रू, देवदार, फर, पॉप्लर, मॅपल, बर्च, ठीक आहे. त्याच्यानंतर चेस्टनट असे वृक्ष येते, ठीक आहे. इथं पाऊस 300 ते 400 सेंटीमीटर पडते. इथं जिथं 300 ते 400 सेंटीमीटर पाऊस पडते, ठीक आहे, 120 सेंटीमीटर पाऊस पडते. इथं हिमालयाच्या एकदम घाटमाथ्यावरचा जो भाग आहे 3 ते 4,000 मीटर उंचीवरचा भाग आहे, आणि 3,000 मीटरपर्यंत तुम्हाला सदाहरित वने आढळेल हिमालयावर, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, ठीक आहे. आता हे जे आहे लक्ष द्या बे. आता हे मी तुम्हाला इथं, ठीक आहे, हे सांगितलं. आता हे झाली कोणती वने, ठीक आहे, सूचीपर्णी वने, दॅट इज कॉल्ड हिमालयीन वने त्याला म्हणते, ठीक आहे. आता त्याच्यानंतर लक्ष द्या, आता त्याच्यानंतर काटेरी वने. आता जिथं पाऊस काटेरी वने म्हटलं, लक्ष द्या, ठीक आहे, काटेरी वने म्हटलं डोंबडेव, काटेरी वने म्हणलं पोट्यो का काटेरी वने कुठं आढळेल? तर जिथं पर्जन्यमान 30 ते 70 सेंटीमीटर पाऊस पडते. किती? ठीक आहे डोंबडेव, 30 ते 70 सेंटीमीटर जिथंही पाऊस पडते. आता जसाही इथून आहे, ठीक आहे, इथून आहे पश्चिम घाटाची अखंड रांग. हे अशी रांग आहे, सह्याद्री, त्याच्यानंतर निलगिरी आणि अण्णामलाईची ही रांग आहे, ठीक आहे. ह्या रांगेच्या इकडल्या बाजूनं ह्या जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे तिथं अकातल्यासारखा पाऊस पडते. हा भडाल पाऊस, आणि इकडं भुरकाही नाही राहत. हा इकडं कोंड खडाल, कोणती हवा का कोंद येणार आहे, तिथं अजिबात तिथं पाऊस पडत नाही. तर हा जो भाग आहे याला म्हणते अवर्षणग्रस्त भाग किंवा पर्जन्य छायेचा भाग. इथं पाऊस पडते 30 ते 70 सेंटीमीटर. हा जो दिसून राहिला ना, ठीक आहे, ग्रे कलरचा भाग, हे भाग, ठीक आहे, ह्या भाग मी डार्क रिलेट करत आहे. ह्या जो भाग आहे तर याच्यात महाराष्ट्रात, ठीक आहे, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या कर्नाटकात एवढा मोठा भाग आहे, दिसला का? त्याच्यानंतर महाराष्ट्राचा वनथड भाग आहे अवर्षणग्रस्त, जिथं 30 ते 70 सेंटीमीटर पाऊस पडते, ठीक आहे, तिथं हा प्रदेश. त्याच्यानंतर हे बा इथं पाहावे, हा गुजरातचं, ठीक आहे, हा गुजरातचा भाग, ठीक आहे, इथं 30 ते 70 सेंटीमीटर या भागात आढळते काटेरी वने, ठीक आहे. कोणती वने? काटेरी वने. लक्ष द्या. मग राजस्थान, ठीक आहे, गुजरात, त्याच्यानंतर सह्याद्रीच्या नंतरचा अवर्षणग्रस्त जो भाग आहे महाराष्ट्राचा, मराठवाडा, ठीक आहे, त्याच्यानंतर पश्चिम, ठीक आहे, महाराष्ट्राचा,
ठीक आहे पश्चिम महाराष्ट्राचा लक्ष द्या, पश्चिम महाराष्ट्राचा ह्या इकडला भाग ठीक आहे ह्या अवर्षणग्रस्त सांगली साताऱ्यातले काही जिल्हे तालुके ते जतगीत तालुका ठीक आहे, त्याच्यानंतर इकडं उस्मानाबाद लातूर परभणी पुणा ठीक आहे पुण्यातला बारामती तालुका, त्याच्यानंतर ह्या इकडं असा एवढा भाग अवर्षणग्रस्त आहे जिथं 30 ते 70 सेंटीमीटर पाऊस पडते आणि इथं आढळते काटेरी वने. ते झाडं ठीक आहे ते झाडाची खास वैशिष्ट्य आहे का ते झाडं पानाचं रूपांतर कायच्यात करते ठीक आहे काटेरीत करते. आली वेळ तर पाणी कमी पडला तर मोठाले पानं असून त्याची साईज लहान करते. काटेरी झाडाचे पानं बी लहान राहते कारण बाष्प उत्सर्जन टाळावं ठीक आहे, बाष्पाचं उत्सर्जन टाळावं याच्यासाठी ते झाडं वारंवार ठीक आहे आकारमान पानाचं लहान करते. ज्या वर्षी अजूनच पाऊस कमी पडला ते पानाचं रूपांतर काटेरीत करते. तर हे झालं बे डोंबऱ्यो, हे झालं ठीक आहे काटेरी वने ठीक आहे. काटेरी वने जिथं येतं पाऊस पडन मग इथं कोणते वन आढळते, कोणते झाडं आढळते, खैर, चिलाटी, बाबूळ, सुईबाबूळ ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे हिवर ठीक आहे, निवडुंग, सालई, कोरफळ, केतकी ठीक आहे अशी झाडं आढळते ठीक आहे. मग पहा ठीक आहे पश्चिम घाटाच्या ठीक आहे पश्चिमेला ठीक आहे मध्य भागात राजस्थान गिरचं वाळवंट आणि त्याच्यानंतर पश्चिम घाटाचा पूर्वेकडला भाग ठीक आहे म्हणजे महाराष्ट्रातला अवर्षणग्रस्त भाग हा जो एरिया आहे कर्नाटक ठीक आहे तामिळनाडू ठीक आहे असा हा भाग येते ठीक आहे. तर यालेच म्हणते काटेरी वने ठीक आहे. हे झालं आता काटेरी वने. आता आपल्याला का पाहायचं आहे पोट्यो ठीक आहे. आता पहा बे ठीक आहे. आता आपल्याला त्याच्यानंतर का पाहायचं आहे, त्याच्यानंतर पाहायचं आहे सर्वात महत्त्वाचा पानझडी वने. का पाहायचं आहे पानझडी वने. तर आता आपल्याला पानझडी वने पाहायची आहे बे पोट्यो. पानझडी वने पहा. जर तुम्हाला पानझडी वने पाहायची आहे तर पानझडी वने ठीक आहे हे इथं आहे दिसलं का हे पहा ठीक आहे पोपटी कलरनं पानझडी वने आहे. हा जो पोपटी कलरचा भाग आहे हा आहे पानझडी वनाचा ठीक आहे. पानझडी वने ठीक आहे. हे झाले काटेरी वने. कोणती वने? काटेरी वने ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाली सदाहरित. कोणती झाली? सदाहरित वने ठीक आहे. बे लक्ष द्या बे पोट्यो सदाहरित वने ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे हे बी झाली इकडं सदाहरित वने ठीक आहे. इथं झाली काटेरी वने. हे होय काटेरी वने. आता इथं पानझडी वनाई दोन प्रकार पडते. पुन्हा इथं पडते शुष्क आणि आर्द्र. तर आता लक्ष द्या ठीक आहे. जर तुम्हाला पानझडी वने लक्ष द्या बे पानझडी वने शिकायची असन तर पानझडी वनाईमध्ये बे पोट्यो लक्ष द्या बे पानझडी वने शिकायची असन ठीक आहे. तर पानझडी वने शिकायची असन तर पानझडी वनाईत दोन प्रकार ठीक आहे. एक आहे शुष्क पानझडी ठीक आहे आणि एक आहे बे पोट्यो एक आहे आर्द्र पानझडी. तर जिथं ठीक आहे पाणी जास्त पडते जिथं मॉइश्चरचं प्रमाण जास्त राहते तिथं पडते ठीक आहे तिथं राहते आर्द्र. पानं मात्र दोन्ही जंगलात जळते. जवळपास वनं गिनं सारखेच आहे. आता लक्ष द्या जिथं पाऊस बे डोंबऱ्यो जिथं पाऊस 100 ठीक आहे 100 सेंटीमीटर ते लक्ष द्या जिथं पाऊस 100 सेंटीमीटर ते 150 सेंटीमीटरपर्यंत पडते ठीक आहे तिथं पडते तिथं शुष्क पानझडी वने. आणि जिथं 150 बे पोट्यो जिथं 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडते तिथं पडते ठीक आहे तिथं राहते आर्द्र पानझडी. मॉइश्चरचं प्रमाण जास्त राहते. 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडला का समजून जायचं तिथं आर्द्र पानझडी वने आहे. जिथं 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडला समजून जायचं शुष्क पानझडी वने आहे. म्हणून महाराष्ट्रात ठीक आहे मराठवाड्यात जसंही आपण तुम्ही मराठवाड्यात एंट्री माराल मराठवाड्याच्या समोर आले बुलढाणा अकोला ओलांडलं का काटेरी वने समते सुरू होते ठीक आहे सुरू होते पानझडी वने. तर नांदेड ठीक आहे वर्धा नागपूर अमरावती अकोला ठीक आहे या जिल्ह्यात आढळून तुम्हाला ठीक आहे शुष्क पानझडी वने. इकडं गेले भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली तिथं आढळून तुम्हाला आर्द्र पानझडी वने. म्हणून ठीक आहे पानझडी वनाचे दोन प्रकार. तर या इकडल्या भागात आहे आर्द्र ठीक आहे इकडल्या भागात आहे शुष्क पानझडी वने ठीक आहे. ह्या आर्द्र पानझडी वनाचा भाग आहे हे सर्व पानझडी देते ठीक आहे. हे पाण्याचं पर्जन्यमान लक्षात ठेवजा ठीक आहे. पानझडी वनाईत ठीक आहे इथं जवळपास ठीक आहे हे जे आहे तर हे ठीक आहे तुम्ही आता हे जर तुम्हाला इथं ठीक आहे इथं जे आहे इथं कधी कधी 70 ते 130 पर्यंत सुद्धा पर्जन्यमान देते. तरी हेच लिहायचं. इथं साग सिसम साल पळस अर्जुन मोह ठीक आहे पिंपळ आजन ज्याला म्हणतो अंजन चंदन धावडा बांबू
हे पानझडी वने इथं आढळते पूर्व विदर्भात, ठीक आहे, वेगवेगळ्या भागात ओरिसा, छत्तीसगड, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ठीक आहे बाबा, ओरिसा ह्या ओरिसाचा भाग, ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या महाराष्ट्राचा ह्या छत्तीसगडचा भाग, ह्या छत्तीसगड, ठीक आहे, ह्या मध्य प्रदेश, ह्या झारखंडचा भाग, ठीक आहे, ठीक आहे, हा जो भाग आहे हा भाग यूपीचा भाग काही येते याच्यात, ह्या ठीक आहे पश्चिम बंगालचाही भाग येते, ठीक आहे, तर ह्या झारखंडचा मेन भाग, ठीक आहे, हे आहे इथं पानझडी वने आढळते, ठीक आहे, कोणते पानझडी, तर हे पानझडी वनाचा भाग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वर्षा वने, तर तुम्हाला सांगितलं वर्षा वने हे विषुववृत्तीय प्रदेशात आढळते, ॲमेझॉनचं खोरं, तिथं कोको, रबर, एबनी, रोजवूड, ग्रीनहार्ड, मोगनी, सिंकोना अशा प्रकारचे वृक्ष आढळते ॲमेझॉनच्या खोऱ्यात, कांगोच्या खोऱ्यात, निकोबारच्या खोऱ्यात, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, सर्वात घनदाट वन ब्राझीलमध्ये आहे, सर्वाधिक वनाचं क्षेत्र रशियात आहे, ते तर आता आपण पाहूच, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं, लक्ष द्यावे, म्हणजे इथून जर महाराष्ट्रात तुम्ही एंट्री मारली, ठीक आहे, तर महाराष्ट्रात एंट्री मारल्याबरोबर आता त्याच्यानंतर आपण पाहू सगळ्यात महत्त्वाचा वनाचा प्रकार म्हणजे, ठीक आहे, ठीक आहे, समुद्राकाठची वने, समुद्राकाठची वने, लक्ष द्यावे पोट्यो, समुद्राकाठची वने. मग आता तुम्हाला समुद्राकाठची वने पाहायची आहे, ठीक आहे, समुद्राकाठची वने पाहायची आहे, ठीक आहे, तर समुद्राकाठची वने आपण पाहू. आता इकडे लक्ष द्या, ठीक आहे, आता तुम्हाला समुद्राकाठची वने पाहायची आहे, तर ह्या समुद्राच्या काठानं लक्ष द्यावे, हे बा समुद्राकाठची वने दिसलं का, समुद्राकाठची वने दिसलं का बे पोट्टे हो, समुद्राकाठची वने, तर समुद्राकाठची वने हे बा समुद्राकाठ, यालेच म्हणते खारफुटीची वने, यालेच म्हणते दलदलीची वने, यालेच म्हणते मॅग्रोव्ह वने, ठीक आहे, हेच वने होय, ठीक आहे, जे दलदलयुक्त प्रदेशात राहते. ह्या वनाचं खास वैशिष्ट्य आहे, हे श्वास मुळ्यानं घेते आणि समुद्री लाटा जमिनीवर येत नाही आणि जमीन खराब करू देत नाही, ठीक आहे, हे तुम्हाला पुऱ्या समुद्राच्या काठानं भेटन, ठीक आहे. हा जो पोर्शन आहे पूर्ण भारताचा समुद्राच्या काठानं तुम्हाला हे वने भेटते, बा हे इथं दिलं आहे, ठीक आहे, हे 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 डार्क केलेले पोर्शन इथं, ठीक आहे, ह्या खारफुटीची वने, ठीक आहे, हे जास्त आहे इथं म्हणून जास्त दाखवलं, काठानं थोडेफार राहते ह्या इथं, आणि इथं पश्चिम बंगालमध्ये इथं तर आहेच, याला दलदलीची वने, मॅग्रोव्ह वने, सुंदरबन म्हणते, दलदलीच्या प्रदेशात हे वृक्ष आढळते इथं, ठीक आहे. झाडं कोणते कोणते राहते तर लक्ष द्या, ठीक आहे. आता ते जे सूचीपर्णी उष्णकटिबंधीय सदाहरित वने, तिथं मोगनी हे जे उष्णकटिबंधीय सदाहरित हे जे येते समशीतोष्ण, ठीक आहे, इथं मोगनी, एबनी, ठीक आहे, आयर्नवूड, बिशपवूड, रबर, जांभूळ असे झाडं आढळते. सूचीपर्णीमध्ये पाईन, ओक्स, ठीक आहे, ते वरतं हिमालयात जे 3000 मीटर उंचीच्या वर राहते. खारफुटी वने, मॅग्रोव्ह वने, दलदलीची वने, सुंदरी वने, ठीक आहे, मुळ्यांनी श्वास घेतात, खारट पाण्यात आढळतात, दलदलीच्या पाण्यात आढळतात. हे तुम्हाला अंदमान निकोबार, ठीक आहे, अंदमान निकोबार हे बा ह्या भागात, ठीक आहे, इथं आढळते. आता इथं काठानं आढळते आणि मंदात आढळते सदाहरित, मंदात सदाहरित वने आहे. अंदमान निकोबारमध्ये सर्वाधिक सदाहरित वने, ठीक आहे, सर्वाधिक सदाहरित वने, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काठानं मात्र तुम्हाला आढळेल कोणती वने, ठीक आहे, तर सदाहरित वने, ठीक आहे, काठानं कोणती आढळेल तर काठानं, ठीक आहे, सर्व बेटाच्या काठानं राहते, ठीक आहे, खारफुटीची वने, तर अंदमान निकोबारच्या सर्व किनारपट्टीवर, सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश आणि भारतीय किनारपट्टीच्या बाजूनं हे बा, ठीक आहे, हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे, हा ठीक आहे, इथं डार्क केला दिसलं का, ठीक आहे, ह्या आहे समुद्राकाठची. म्हणजे महाराष्ट्रात जर मी समुद्रातून एंट्री मारली, पहिले लागन मला ठीक आहे, खारफुटीची वने, मग लागन सदाहरित, निम सदाहरित, मग निम सदाहरित, मग त्याच्यानंतर सदाहरित, मग लागन काटेरी, ठीक आहे बा, मग लागन, ठीक आहे, पानझडी लागते तर थोडेफार ह्या काठानं आहे पानझडी, मग सदाहरित, ठीक आहे, काटेरी, आणि मग लागते पुन्हा, ठीक आहे, पुन्हा पानझडी वने, ठीक आहे. तर हे पानझडी वनाचा भाग होय, तर ह्या सर्व पानझडी वनाचा भाग होय. तर अशा प्रकारे हे मी तुम्हाला डिजिटल बोर्डवर, ठीक आहे, मस्त डायग्रामवर काढून, नकाशावर काढून तुम्हाला दाखवलं, कारण कोण्या राज्यात कोणती वन आहे असा आपल्याला प्रश्न येते, ठीक आहे. तर बरोबर जमवाचं भाऊ, ठीक आहे, याच्यात काही खोडखाड करायचं नाही. आता लक्ष द्या, ठीक आहे, आता आपल्याला म्हणते का, ठीक आहे, पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणते का एखाद्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र वनाखाली असणं आवश्यक आहे. तर पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार, ठीक आहे, एखाद्या क्षेत्रफळाच्या 33% वनाखाली क्षेत्र असणं आवश्यक आहे. किती टक्के वनाखाली, किती टक्के बेपोट्यो वनाखाली किती टक्के क्षेत्र आवश्यक आहे. 33% क्षेत्र वनाखाली असणे आवश्यक आहे. किती टक्के, 33%. आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, बेपोट्यू, आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, जर, ठीक आहे,
राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव अभयारण्ये, संरक्षित अभयारण्ये, ठीक आहे, राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प, अमक ढमक याच्या खाली किती असणे आवश्यक आहे? तर ठीक आहे, लक्ष द्या, पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार हे क्षेत्र 4% असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितलं आहे का तुम्ही ठीक आहे, प्राणी मात्र आणि ठीक आहे अजून काही त्यांच्या संरक्षणासाठी संरक्षित अभयारण्य 4% असलं पाहिजे आणि वनाखाली क्षेत्र हे एकूण भूक्षेत्राच्या 33% असलं पाहिजे. मग भारताचं किती आहे? हाय का एवढं? तर तुम्हाला सांगतो, ठीक आहे, भारताचं असं आहे का? तर 2017च्या नुसार ठीक आहे वनाखाली क्षेत्र तुम्हाला सांगितलं 21.54% आहे. 2019च्या ठीक आहे स्टेट फॉरेस्ट अहवालानुसार हे क्षेत्र वाढलं 4%नं आणि 25.56% आहे. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे आपल्याला का जे वारंवार परीक्षेत आपल्याला विचारते. भारताचं वनाखाली क्षेत्र किती? 2017ला 21.54% होतं एकूण क्षेत्रफळाच्या. ठीक आहे, मग आपल्याला ते विचारते. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर 33% जमीन संरक्षित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या, आता 4 पॉईंट. मग भारतात ठीक आहे हे जमीन किती आहे? ठीक आहे संरक्षित, तर भारतात आहे 4.93 म्हणजे वारे वा. ठीक आहे, 4.93%. ठीक आहे, आणि महाराष्ट्रात आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात किती? हे महाराष्ट्रात किती? तर महाराष्ट्रात 3.26% क्षेत्र ठीक आहे हे पाणी मात्र आणि वन्यजीवांसाठी संरक्षित आहे. भारतात जे इंटरनॅशनल प्रोटोकॉल आणि कायदा म्हणते त्याच्यापेक्षा जास्त आहे. पण भारताचं जर वनाखाली क्षेत्र पाहिलं तर हे बा वनाखाली क्षेत्र किती आहे? 21.54, 4%नं वाढलं म्हणते भारत सरकार. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, काय चांगली गोष्ट आहे ना डोंबडेहो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण ठीक आहे हे इथं ठीक आहे अभ्यास पाहिला वनाशी संबंधित. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण समोर पाहू. ठीक आहे, वनाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण आकडेवारी. आता बाबा पोट्टू, भारतातील वनसंपत्ती का म्हणते? ठीक आहे, आता भारतातील वनसंपत्ती भारतीय संरक्षण अधिनियम 1986 व भारतीय वन संरक्षण संस्था म्हणजे भारताची वन संशोधन संस्था डेहराडूनली आहे. आता डेहराडून कुठं आहे हे नका विचारू, कुचकू मारीन. उत्तराखंडमध्ये आहे, राजधानी होय. भारतीय वन संरक्षण संस्था डेहराडून यांच्यानुसार पर्यावरणाच्या समतोलासाठी एकूण भूक्षेत्राच्या दिसलं का? एकूण इथं का म्हणते? एकूण भूक्षेत्राच्या एखाद्या भूक्षेत्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 33% म्हणजे इंटरनॅशनल प्रोटोकॉलनुसार 33% जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य काही ठराविक प्राण्यांचा संरक्षित क्षेत्रासाठी 4% एकूण भूक्षेत्राच्या रिझर्व्ह झोन असणे आवश्यक आहे. तर भारताचं मी तुम्हाला सांगितलंच तरी इथं दिलेलं आहे. ठीक आहे, हे बा ठीक आहे अकॉर्डिंग टू द ठीक आहे फॉरेस्ट सर्वे अहवाल 2017 नुसार म्हणते भारतातील वनाखाली क्षेत्र 21.54%. पण ठीक आहे आता ठीक आहे जर तुम्हाला लक्ष द्या, आता जर तुम्हाला ठीक आहे 2019 नुसार विचारलं तर हे आता हे झालं आहे ठीक आहे 25.56%. ठीक आहे, किती झालं आहे? 25.56%. ठीक आहे, म्हणून हे महत्त्वाचं आहे. आपल्याला विचारू शकते 2000च्या ठीक आहे 19च्या आकडेवारीनुसार. ठीक आहे, तर हे 2017ची वय, हे वय 2019ची आणि हे वय 2017ची. ठीक आहे, म्हणून बरोबर 5. ठीक आहे, आणि बरोबर जेव्हाचं. त्याच्यानंतर महाराष्ट्रात वनाखाली क्षेत्र 20.12%. किती टक्के? 20.12%. ठीक आहे, तर जवळपास महाराष्ट्राचं 21%च्या घरात आहे, भारताचं 21%च्या 21.5%च्या घरात आहे. ठीक आहे, हे 2015 नुसार 23 पॉईंट होतं, कमी झालं होतं, आता वाढलं म्हणते भारत सरकार. म्हणजे एकूण वनाखाली क्षेत्र 2017 नुसार 7,08,000 आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात 61,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. हे 7,08,000 ठीक आहे क्षेत्रफळ आहे. सोपी जाईल लक्षात ठेवणं, कारण भारताचं एकूण क्षेत्रफळ जर तुम्ही विचार केला तर 3 लाख ठीक आहे 30,000 काही समथिंग स्क्वेअर किलोमीटर भारताचं एकूण भूक्षेत्रफळ आहे. त्याच्या ठीक आहे 10% ठीक आहे 3 लाख आणि त्याच्यानंतर त्याच्या 10% 3 लाख. हे आता 25%च्या घरात गेला आहे. 25% म्हणजे जवळपास ठीक आहे सरळ ठीक आहे 1/4
म्हणजे 8 लाखाच्या वर आकडा राहीन या जर विचारला तर. असं लॉजिकल गोष्टी लक्षात ठेवायच्या. खूप आकडेवारी पाठ नाही करत बसा लागत. वन्यजीवाखाली क्षेत्र ठीक आहे हे बा 4.93% जे ठीक आहे जे भारताच्या क्षेत्रफळाच्या 4.93 आहे. त्याचं एकूण क्षेत्रफळ जर मोजलं जे जीवासाठी संरक्षित आहे 1,62,072 स्क्वेअर किलोमीटर आणि महाराष्ट्राचं ठीक आहे 10,57,000 हे 10,000 ठीक आहे 57 स्क्वेअर किलोमीटर 3.26% वनाखाली क्षेत्र ठीक आहे संरक्षित क्षेत्र आहे. ठीक आहे त्याच्यानंतर पहा काय म्हणते त्याच्यानंतर आता पहा त्याच्यानंतर भारतातील सर्वाधिक ठीक आहे वनाखाली असणारे राज्य भारतातील सर्वाधिक वनाखाली आता लक्ष द्या भारतातील सर्वाधिक वनाखाली असलेले राज्य क्षेत्रफळाच्या बाबतीत आणि एक आहे प्रमाणाच्या बाबतीत. आता क्षेत्रफळ ना प्रमाण का होय हे बी सांगून देतो डोंबड्यो. ठीक आहे आता लक्ष द्या ठीक आहे हे मध्य प्रदेश जे म्हणते ठीक आहे तर हे मध्य प्रदेशात पहा ठीक आहे क्षेत्र जास्त आहे क्षेत्र जास्त आहे पण एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर हे ठीक आहे 50%च्याच घरात येते. मिझोरम लहान राज्य आहे. लहान राज्यात जवळपास 90% वनानं झाकलं आहे. ठीक आहे 90% वनानं झाकला म्हणजे आता हे मिझोरम लक्ष द्या बे हे मिझोरम ठीक आहे समजा एवढंच राज्य आहे आणि या राज्यापैकी 90% भाग ठीक आहे वनानं झाकला आहे. 90% वनानं झाकला आहे. ठीक आहे 90% थोडाफार 10% उरला आहे बंदा 90%. आता याचं ऑलरेडी क्षेत्रफळ कमी आहे. आता ठीक आहे प्रमाण म्हणजे का आता समजा लक्ष द्या बे आता समजा याचं 100 स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे 100 स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे याच्यातला 90 स्क्वेअर किलोमीटर वनानं झाकला आहे 90 स्क्वेअर किलोमीटर तर याचं प्रमाण मोजायला गेलं तर ठीक आहे 90% येते. पण आता मध्य प्रदेश घेतला ह्या मध्य प्रदेश एवढं मोठं राज्य आहे आणि याच्यापैकी आता बे लक्ष द्या हे राज्य 1000 स्क्वेअर किलोमीटर आहे. ते 100 होतं आणि हे 1000 स्क्वेअर किलोमीटरचं समजा राज्य आहे. ठीक आहे वनाखाली क्षेत्राबाबत न प्रमाणाबाबत ह्या वारंवार तुम्हाला परीक्षेत येते. ठीक आहे तर याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही. आता याचं 50% क्षेत्र वनाखाली आहे असं म्हणलं तर 50% म्हणलं तर भाऊ डायरेक्ट 500 स्क्वेअर किलोमीटर होऊन राहिलं ना. म्हणून याचं क्षेत्र जास्त आहे. याचं क्षेत्र पाहिलं तर 90 स्क्वेअर किलोमीटर एरिया वनाखालचा आहे पण प्रमाण म्हणलं तर 90% प्रमाण आहे. पण याचं प्रमाण म्हणलं तर याचं प्रमाण 50% होऊन राहिलं. हे पहा याचं प्रमाण 50% पण क्षेत्र म्हणलं तर 500 स्क्वेअर किलोमीटर होऊन राहिलं. समजलं का म्हणजे म्हणून मध्य प्रदेशचा एरिया मोठा आहे म्हणून वनाखालील क्षेत्राचं एरिया येते जास्त आणि मिझोराममध्ये ठीक आहे एकूण क्षेत्रफळाचं प्रमाणाबाबत जर विचार केला प्रमाण म्हणजे कमी ठीक आहे एरिया कमी आहे दाट झाकलेला आहे म्हणून त्याच्यात प्रमाण जास्त दिसते याच्यात क्षेत्र जास्त दिसून पडते कारण एरिया मोठा आहे. याचं जर पर्सेंटेज काढलं तर हे कमी येते पण एरियानं मात्र जास्त झाकलेला आहे. ठीक आहे म्हणून आपल्याला याच्यावर प्रश्न ठीक आहे परीक्षेत विचारते वारंवार. तर लक्षात ठेवा पहिले 4 राज्य पाठच ठेवायचे डोंबड्यो. ठीक आहे सर्वाधिक वनाखाली असलेले राज्य म्हणजे मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र. ठीक आहे मध्य प्रदेश पहिला सर्वाधिक वनाखाली क्षेत्र असलेले राज्य क्षेत्र मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र. आणि प्रमाणाच्या बाबतीत विचार केला तर मिझोराम बे डोंबड्यो मिझोराम अरुणाचल प्रदेश नागालँड मेघालय मिझोराम अरुणाचल प्रदेश नागालँड. ठीक आहे पहा अजून झूम करून दाखवतो लागेल तर तुम्हाला. ठीक आहे अजून झूम करून दाखवते पहा. ठीक आहे इकडं पहा. ठीक आहे डोंगा नाही डुबला पाहिजे परीक्षेत. ठीक आहे पहा सर्वाधिक वनाखाली असणारे राज्य मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र. ठीक आहे आणि त्याच्यानंतर तिकडं पहा. ठीक आहे तिकडं जर तुम्ही पाहिले तर प्रमाणाच्या बाबतीत वनाखाली राज्य पाहिलेत मिझोराम अरुणाचल प्रदेश नागालँड आणि मेघालय. मिझोराम नॉर्थ ईस्टमधलेच आहे ना बे मिझोराम अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम प्रमाण कारण राज्य लहान आहे क्षेत्रफळानं बंद वनाखाली झाकलं आहे. ठीक आहे माणसं कमी जंगलच जास्त आहे तिथं. ठीक आहे मग आता लक्ष द्या सर्वात कमी ठीक आहे वन कोणापाशी आहे पंजाब. भारतात सर्वात कमी वनाखाली राज्य म्हणजे पंजाब. याच्यावर मी विचारते 3.52% आहे. दुसरं हरियाणा 3.59%. पहा निव्वळ ढोबर कामा यायचं वनच नाही आहे. ठीक आहे 3.59 पहा सर्वात कमी. त्याच्यानंतर वन हक्क पहा. ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला विचारते. ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला विचारते. ठीक आहे पहा परीक्षेत विचारते वन हक्क अधिनियम
वनाचे हक्क हे आदिवाशांचं जंगल होतं, त्यांनीच संरक्षित केलं आणि त्यांनीच वाचवलं, त्याच्यामुळे त्याचे हक्क त्यालाच भेटायला पाहिजे, ठीक आहे. म्हणून वनाचे हक्क त्याला दिले, त्याची वनसंपत्ती त्याचे तिचे जंगल बांबू, ठीक आहे, सागवान तोडाचे अधिकार त्याला राहील, विकायचे अधिकार त्याला राहील आणि त्याच्या ग्रामसभेला ते उत्पादन प्राप्त होईल. असं पहिलं गाव असा कायदा केला जयराम रमेश यांनी वनहक्क अधिनियम. याच्यातलं पहिलं गाव महाराष्ट्रातलं लेखामेंढा गडचिरोली जिल्ह्यातलं आहे, जिथं आपला व्हिडिओ टाकला होता यूट्यूबवर आपण. लेखामेंढा देवाजी तोफा त्याचे नायक आहे, ठीक आहे. आमच्या गावात आमचे सरकार, दिल्ली मुंबई तुमचे सरकार, आमच्या गावात आम्ही सरकार राहू, ठीक आहे. 1,05,00,000 रुपयाचं उत्पन्न आहे भाऊ पहिल्या वर्षाचं ह्या गावचं, ठीक आहे. ग्रामसभेचं खतरनाक गाव आहे. रोजगार हमी योजना, ठीक आहे, सुरुवात करणारं पहिलं राज्य, ठीक आहे. तासगाव सांगली येथून सुरू केली. 1972ले कायदा केला, 78ले महाराष्ट्रानं केंद्र शासनाने याच्यावर कायदा केला 2005ले. आणि हे दोन, ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ठीक आहे, केंद्र सरकारनं लक्षात घ्या, केंद्र सरकारनं 2005ले कायदा केला आणि 2 फेब्रुवारी 2006ले रोजगार हमी कायदा महाराष्ट्रभर लागू केला, ठीक आहे. तर असा विषय आहे त्याचा, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, त्याच्यानंतर ठीक आहे पहा, ठीक आहे, केंद्र सरकारनं राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे, केंद्र सरकारनं भारतात राष्ट्रीय उद्यान 105 आहे. ठीक आहे, केंद्र सरकार राष्ट्रीय उद्याने 105 आहे. त्याच्यानंतर अभयारण्ये, ठीक आहे, भारतात अभयारण्य किती आहे तर 551 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर व्याघ्र प्रकल्प, ठीक आहे, भारतात 50 आहे आणि महाराष्ट्रात 6 आहे. संवर्धित क्षेत्र 76 आहे आणि कम्युनिटी क्षेत्र, ठीक आहे, 34 संरक्षित केले आहे. महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यान आहे, लक्षात ठेव जा बे. मेघाट, ठीक आहे, बेपोट्यो 6 राष्ट्रीय उद्यान आहे. मेघाट, ठीक आहे, दिसून राहिलं का डोंबड्यो, ठीक आहे पहा, ठीक आहे. भारतात 6, ठीक आहे पहा, महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यान आहे. मेघाट, नवेगाव बांध, ताडोबा, ठीक आहे, संजय गांधी आणि त्याच्यानंतर राजीव गांधी, ठीक आहे, राष्ट्रीय उद्यान, नवी मुंबई, पेंच असे 6 राष्ट्रीय उद्यान आहे, ठीक आहे. मेघाट, ठीक आहे, तिथंच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, ठीक आहे. त्याला ढाकणा कोलझाक व्याघ्र प्रकल्प म्हणते. नवेगाव बांध, ताडोबा, संजय गांधी, ठीक आहे, राष्ट्रीय उद्यान आणि पेंच असे 6, ठीक आहे. त्याच्यानंतर 6 व्याघ्र प्रकल्प आहे. भारतातला सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प बोर, ठीक आहे, ताडोबा, बेपोट्यो, ताडोबा, पेंच, मेघाट, चांदोली यालेच म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव बांध, ठीक आहे. पहा इथं दिल्लंच आहे. भारतातील राष्ट्रीय उद्यान ताडोबा, चंद्रपूर, गुगामल, अमरावती, पेंच, नागपूर, ठीक आहे, संजय गांधी, नवी मुंबई, ठीक आहे, चांदोली, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यात नवेगाव बांध, गोंदिया, भंडारा व्याघ्र प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला आहे. पेंच, गुगामल, ठीक आहे. त्याच्यानंतर चांदोली आणि बोर अभयारण्य भारतातील सर्वात लहान, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहा भारताचे पहिले वन धोरण, ठीक आहे, पहिले वन धोरण, ठीक आहे, पहिले वन धोरण 1892, 1827ले पहिला वन अधिनियम, 1927ले पहिला वन अधिनियम झाला. त्याच्यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम इंदिरा गांधींनी केला 1972ले. 1974ले जल प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण अधिनियम केला. त्याच्यानंतर ठीक आहे वन संरक्षण अधिनियम केला 1980. 1980ले पर्यावरण विभागाची स्थापना झाली. याच्या अंतर्गत पर्यावरण संरक्षण अधिनियम 1980. 1985ले पर्यावरण व वन मंत्रालय अधिनियम केला. याच्या अंतर्गत वन मंत्रालयाची स्थापना झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर 81ले हवा प्रदूषण प्रतिबंध अधिनियम केला. 2000 साली ध्वनी प्रदूषण अधिनियम केला. 2000 साली जैवविविधता आणि जैव प्राणी मात्राचं संरक्षण झालं पाहिजे ह्या कायदा केला. सिंह प्रकल्प 72ले, व्याघ्र प्रकल्प आपण 73ले चालू केला, फोकसच केला, ठीक आहे. व्याघ्र प्रकल्प हा वेगळ्या व्हिडिओ घेतला आहे, त्याच्यात सांगितला आहे. त्याच्यात क्रोकोडाईल प्रकल्प 74ले चालू केला, 1974ले क्रोकोडाईल प्रकल्प पाहून घ्या, ठीक आहे. क्रोकोडाईल प्रकल्प 1974ले चालू केला, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे. पहा पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार ध्वनी प्रदूषण हा कायद्याने गुन्हा केला. रात्री 10 नंतर डीजे गिजे चालवण्यावर बंदी केली. त्याच्यानंतर वन महोत्सवाची सुरुवात कन्हैयालाल मुंशी यांनी केली. दिसलं का, ठीक आहे. वन महोत्सवाची सुरुवात कन्हैयालाल मुंशी यांनी केली, ठीक आहे. तर हे पहा, ठीक आहे, वन महोत्सव कन्हैयालाल मुंशी प्रवर्तक होते, ठीक आहे. कुटुंब नियोजन जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलं, ठीक आहे. तर हे जे आहे तर हे आपल्याला परीक्षेत विचारते. त्याच्यानंतर वनाशी संदर्भित चिपको आंदोलन, टिहरी नावाचं धरण बांधणार होते, ठीक आहे, भागीरथी नदीवर उत्तराखंडमध्ये. त्याचे प्रवर्तक होते सुंदरलाल बहुगुणा. का होते? सुंदरलाल बहुगुणा. म्हणून ते लक्षात ठेव जा, परीक्षेत प्रश्न येते त्याच्यावर, ठीक आहे. आता त्याच्यानंतर ठीक आहे आपण त्याच्यानंतर पाहू, ठीक आहे. तेव्हा सुंदरलाल बहुगुणा, ठीक आहे. तर त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारते. मग कुठं गेलं रे बा, हां, ठीक आहे.
आता पहा जगामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असणारे देश, सर्वात जास्त वनक्षेत्र रशियात आहे, पहिल्या क्रमांकाचा देश आहे लेको. ठीक आहे, लक्ष द्या बे, सर्वाधिक वनक्षेत्र असणारा, ठीक आहे, सर्वाधिक वनक्षेत्र असणारा देश. ठीक आहे, ह्या पहिला, ठीक आहे, ह्या दुसरा, ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या तिसरा आणि ह्या चौथा USA. लक्ष द्या, सर्वाधिक वनाखाली क्षेत्र जगात आहे रशियात, दुसरा क्रमांक आहे ब्राझील, तिसरा क्रमांक कॅनडा आणि चौथा क्रमांक USA आहे. आपला नंबर कितवाला गाव, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा क्रमांक आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या, असं काम आहे भारताचं. ठीक आहे, सर्वाधिक वनाखाली क्षेत्र, ठीक आहे, रशियात आहे. व्हायच्यात आहे रशिया, दुसरं ब्राझील, तिसरं कॅनडा आणि चौथं अमेरिका. लक्षात ठेवजा, पहिले 4 देश डोंबड्यो. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्या बे पोट्यो, त्याच्यानंतर, ठीक आहे, पहा भारतात वनाखाली क्षेत्र कोण्या कोण्या वनानं सर्वात जास्त क्षेत्र व्यापला, याच्यावर बी प्रश्न विचारते डोंबड्यो. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. ठीक आहे, सर्वात, ठीक आहे बे पोट्यो, सर्वाधिक वनाखाली क्षेत्र उष्ण कटिबंधीय शुष्क शुष्कनं सर्वात जास्त वन व्यापली आहे. भारतात शुष्क वनाखाली क्षेत्राचं प्रमाण 41% आहे. पहिला नंबर वनाईत भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वाधिक वने कोणत्या प्रकारची आहे, तर शुष्क पानझडी वने. त्याच्यानंतर उष्ण, हे पहा, त्याच्यानंतर आर्द्र पानझडी वने आहे, आर्द्र. ठीक आहे, आर्द्र पानझडी वनेच पहिले, एक शुष्क मग आर्द्र, त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसन. ठीक आहे, जर तुम्ही याचा अभ्यास केला तर